वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा पोलिसांना शोध लागत नाही आणि अशात खेडकरांच्या घरामध्ये 2 जेवणाचे डबे पोहोचले। गेट बंद असल्याने सुरक्षा भिंतीवरती ते डबे ठेवण्यात आले आणि काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्याने डबे उचलून पळ काढला। आता लपवाछपवी करणं खेडकरांसाठी काही नवं नाहीये, मात्र आज हे डबे नेमके कुणासाठी मागवले गेलेत असा सवाल उपस्थित झाला। पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं आता केली जाते। नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुसृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुसृंगी पोलीस स्टेशनला BNS 221, 238 आणि 263 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। मनोरमा खेडकर असतील किंवा दिलीप खेडकर यांचा काही बंगल्यात जाऊन शोध घेतलेला आहे का, किंवा आपण जाऊन तिथे शोध घेणार आहोत? रात्री गुन्हा दाखल झालेला आहे। आता आमचे एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा तपास करणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझीम, हे डब्यांचं गौड बंगाल नेमकं काय आहे? खरं तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर या दोघांचाही शोध पोलिसांकडून या ठिकाणी घेतला जातोय। अशा प्रसंगी पोलिसांच्या हाती हे आई वडील लागत नाहीयेत आणि जी गाडी सिमेंट क्रशर जे ट्रक होतं त्याला धडकलेली होती ती गाडीचा थांगपत्ता अजून लागत नाही, कारण त्या गाडीतच ट्रकच्या हेल्परला या ठिकाणी दिलीप खेडकरांनी याच घरात आणलेलं होतं। हे सगळा तपास सुरू असतानाच काही वेळापूर्वी या ठिकाणी 2 डबे घेऊन एक व्यक्ती आली आणि त्यांनी गेट बंद असल्यामुळे सुरक्षा भिंत जी आहे त्याच्यावरती हे डबे ठेवले। काही वेळानं एक कर्मचारी आला आणि ते डबे घेऊन तो या ठिकाणी त्यानं पळ काढला। मुळात आई आणि वडिलांचा पूजाच्या शोध लागत नसताना हे 2 डबे नेमके कुणाला गेले, कारण 2च डबे गेले तर त्या दोघांचा शोध सुरू आहे। त्यामुळे हे दोघे आत तर नाही येत ना, आणि आता ह्याचाच शोध घेण्यासाठी काही वेळामध्येच पुणे पोलिसांचं चतुसृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि सगळा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे, कारण दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।